साहेब नमस्कार. नमस्कार. मी वडगावहून मुखेडून इब्राहिम तांबोळी बोलतोय. हा बोला ना सर. ते काय आहे, आमच्या गावामध्ये एक सुतार काम करणारा मुलगा हा ते ग्राइंडर मशीन चालवत असताना ती मशीन हातातून निसटली आणि त्याच्या हातावर आली. ते त्याचं बोट फ्रॅक्चर झालंय. त्याच्यात काय रॉड वगैरे बसवावं लागते. असं प्राथमिक उपचार करून मी सरकारी दवाखान्यात नांदेडला काल 6 वाजता आलो. मग इथे येऊन मग एक्सरे केलं, सिटी स्कॅन केलं. मला ऍडमिट सकाळी 6ला ऍडमिट कार्ड दिलं त्यांनी. सकाळी 6ला, संध्याकाळी 6ला आलो तर सकाळी 6ला दिलं, रात्रभर थांबून. मग आज सकाळपासून कोणी बी डॉक्टर आला नाही. त्याला काय करावं लागते, ट्रीटमेंट होते होईना, ऑपरेशन तर करावं लागते म्हटले MBBS डॉक्टर ऑर्थोपेडिक. तिथे मी दाखवून आलो, पण अजून काही उपचार सुरू झाला नाही साहेब. डॉक्टरना कुणाला बोलून ते आमची जर व्यवस्था लावली तर बरं होतं साहेब. 100%. मी लगेच सिव्हिल सर्जनला बोलतो. हॅलो बोला. आदरणीय डेन साहेब, प्रथमतः आपणा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. एक छोटा विषय होता. आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये संतोष पांचाळ नावाचे एक गरीब व्यक्ती आलेला आहे. मुखेड तालुक्यातले आहेत आणि त्यांचं ग्राइंडर मशीन पडल्यामुळं सुतार काम करत असताना ते हाताची बोटं छाटले गेलेले आहेत आणि ते रात्री 6 वाजता आले. सकाळी 6ला त्याला ऍडमिट कार्ड भेटलं. त्याचं ऑपरेशन लवकर आणि चांगल्या पद्धतीने होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा अशी विनंती साहेब थोडी तुम्हाला. मला पाठवा लिहून ते. हो, वार्ड क्रमांक 11 मध्ये आहेत ते. हॅलो, हा अजित कोण? मॅडम, आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये वार्ड क्रमांक 11 मध्ये संतोष पांचाळ नावाचे व्यक्ती आलेले आहेत. त्यांच्या हातावरती ग्राइंडर मशीन पडल्यामुळे त्यांचे बोटं तुटलेले आहेत. तो व्यक्ती मॅडम थोडा गरीब आहे, तर त्याचं बऱ्याच वेळापासून ते आलेले आहेत. इब्राहिम तांबोळी म्हणून आहेत आपले बांधव, त्यांनी त्यांना ते घेऊन आले दवाखान्यामध्ये. काय नाव काय? संतोष पांचाळ. संतोष पांचाळ, ठीक आहे. मी चालली मी जाते त्याच्याकडे बघायला. हो हो हो, चालेल मॅडम. थोडं ऑपरेशन थोडं तुम्ही त्याच्यामध्ये लवकर होईल मॅडम. बिलकुल बिलकुल बिलकुल, बघते. हा नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. मी रात्री बोललो होतो साहेबांना, झालं ना ऑपरेशन सक्सेसफुल? हा झालं, चांगलं झालं, व्यवस्थित झालं साहेब. हा मेसेज बी केला साहेब, कळवणं माझं काम आहे. माझ्यासाठी तुम्ही बोलला. आणि तुमचं सहकार्य साहेब फार गरीब माणसाला लाभलं तुम्हाला साहेब. तुमचं म्हणजे ज्याच्या पाठीमध्ये कोणीच नाही अशा व्यक्तीला लाभलं. मी माझ्या गावातला व्यक्ती आहे, काम करत असताना लागलं, मी स्वतः घेऊन आलो. 3 दिवस सोबत राहिलो साहेब. हो, आमचं मामाजी आहेत डॉक्टर कमल केश तावडे साहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो. आमच्या मामाजी सुद्धा गोरगरीब लोकांसाठी त्यांनी ऑपरेशन करून दिले, डोळ्याचे मोफतमध्ये, मोतीबिंदूचे, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो. अच्छा. व्हेरी गुड. थँक्यू सर.